नमस्कार मित्रांनो. आज मला तुमच्याशी काही बोलावं हे सुचत नाही आहे ॲक्च्युली. पण या ठिकाणी मी बघा लिहिलेलं आहे, माझं स्वप्न मी अधिकारी. हे माझ्या कल्पनेने सुचलेले शब्द नाही आहेत, तर हे शब्द माझ्या एका मैत्रिणीच्या तोंडून आलेले आहेत. आणि आज मला तुम्हाला नक्की गायडन्स करायचं की कुठल्या विषयावर बोलायचं हे समजत नाही. पण तुमच्या मनाची काय सिच्युएशन आहे किंवा काय तुमच्या मनात चाललं आहे हे नक्की मला एक मैत्रीण म्हणून समजून घ्यायचं आहे. आणि त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. म्हणजे अगदी अगदी मला तुमच्याबरोबर मैत्रिणीसारखं बोलायचं आहे. यात तुम्ही म्हणाल की आज असं अचानक का बोलतायत मॅडम. तर परवा मला माझ्या एका मैत्रिणीचा फोन आलेला आणि फोन आल्यानंतर ती एकदम थोड्याशा निराश आवाजात बोलत होती. मला समजत नव्हतं. मला थोडंसं वाटलं की ती काहीतरी घरची सिच्युएशन असेल किंवा फॅमिली इश्यू असेल. मी तिला विचारलं की काय झालं, तू एवढं कमी आवाजात का बोलतेस. तर ती मला बोलली की मला समजत नाही मी काय करू. अगदी सिच्युएशन खराब वाटते. कारण 4 वर्ष झालं ती MPSCचा अभ्यास करते पुण्यात. त्याच्या आधी ती 1 वर्ष जॉब करत होती प्रायव्हेटमध्ये. अगदी तिला प्रायव्हेटमध्येही खूप जास्त पेमेंट अशी नव्हती, 10-12 हजार पेमेंट होती. पण ॲटलिस्ट ती तिचा स्वतःचा खर्च भागवू शकत होती. पण मागचे 4 वर्ष ती घरून पैसे घेते आणि त्यात तिचे वडील आहेत शेतकरी. आता शेतकऱ्याची मुलं म्हटल्यानंतर तुमच्यापैकी बरेच जण शेतकऱ्याची मुलं असतील या ठिकाणी आणि त्यांना माहीत असेल की शेतकरी म्हटल्यानंतर घरून पैसे मागण्याची काय अवस्था असते आणि घरच्यांनी कसे आपल्याला पैसे द्यायचे किंवा कशी मदत करायची. तर ही सगळी परिस्थिती तिच्या बाबतीत सध्याला आहे. आणि घरून थोडंसं अजून अनमॅरिड असल्यामुळे प्रेशर येत आहे लग्नासाठी वगैरे. आणि यावर्षी ती प्रॉमिस करून आली होती घरात की यावर्षी कुठल्याही परिस्थितीत मी पोस्ट मिळवणार. कारण गेल्या वर्षी फक्त 2 मार्काने तिची पोस्ट गेली होती तिच्या हातातनं आणि यावर्षी तिला पोस्ट मिळवायची होती. तर या वर्षात म्हटलं तर तुमच्यासारखे बरेच जण आहेत, तिच्यासारखे बरेच जण आहेत की यावर्षी पोस्ट मिळवणारच. पण ही पोस्ट मिळत नाही म्हणण्यापेक्षा कोविड-19मुळे कितीतरी वेळेस आपले पेपर पुढं गेलेले आहेत. आणि अशा परिस्थितीत काय करायचं. बऱ्याच मुलांचा अभ्यास होत नाही. आता बघा कितीतरी मुलं असं असतील तुमच्यापैकी की परीक्षा पुढे ढकलल्यात म्हटल्यानंतर रोज 8 तास अभ्यास करणारे अगदी 11 तारखेला 8 तारखेपर्यंत 11 तारखेला परीक्षा आहे म्हटल्यानंतर 11 तारखेपर्यंतसुद्धा रोजचे 16-17 तास अभ्यास करणारे मुलं अचानक 4-5 तासावर आलेत. बरेच जण असतील तुमच्यापैकी, मी म्हणत नाही की सगळेच असे असतील. तर अचानक 4-5 तासापेक्षाही कमी वेळात म्हणजे काहीच ना अभ्यास करणारे असतील. तर हा थोडासा तुमच्यात एक परीक्षा होईल की नाही काय खरं नाही आयोगाकडून, आता माझं काय खरं नाही असं म्हणून तुम्ही त्या सिच्युएशनमध्ये अडकलेला आहेत. आणि मी माझ्या मैत्रिणीला सांगताना हेच सांगितलं की हे बघ, ती मला म्हटली की आता मला असं वाटतं की मी जॉब जॉईन करावा, ॲटलिस्ट 10-12 हजार का होईना की माझ्या हातात येतील आणि त्यातून मी थोडंसं घरच्यांना पण देऊ शकेल. पण मला असं वाटत नाही की MPSC कधी होईल काय होईल. तर मी तिला हेच म्हटलं की तुला जर जॉब जॉईन करायचा असेल तर तू करू शकतेस, त्यासाठी माझं नाहीच आहे. तर मग तुला त्यात सॅटिस्फॅक्शन मिळेल का तू जॉब जॉईन केल्यानंतर. तर ती मला म्हटली की सॅटिस्फॅक्शन नाही. म्हणून तर मी जॉब सोडून परत MPSCच्या मागे धावले. आणि सॅटिस्फॅक्शन तर नक्कीच मिळणार नाही मला यात. आणि जे काय करायची तर ॲडजस्टमेंटच करावी लागेल. तर मला असं वाटलं, तिला मी म्हटलं की जर ॲडजस्टमेंटच तुला करायची आहे तर MPSCच्या बाबतीत पण ॲडजस्टमेंट कर ना. कारण आत्ता पेपर नाहीत झाले तर कधी ना कधी होणारच आहेत पेपर. आज नाही झाले तर उद्या होणार आहेत, पुढच्या वर्षी होणार आहेत. आणि त्यावेळेस तुझी ही सिच्युएशन राहणार नाही. कारण तुला जे आवडतं ते तू करणार आहेस, त्या ठिकाणी तू कुठलीच ॲडजस्टमेंट करणार नाहीस. जर तुला प्रायव्हेटमध्ये जॉब करताना ॲडजस्टमेंट म्हणून तू करत असशील, पैसा मिळावा म्हणून करत असतील, तर तीच ॲडजस्टमेंट MPSCच्या बाबतीत कर. मग ती म्हटली की पैशाचा सोर्स नाही, कारण हॉस्टेलला राहायचं, परत बाहेरचा खर्च, मेसचा खर्च, एवढं सगळं मॅनेज होत नाही.
तर बरेच लोक तुम्ही बघितले असतील, बऱ्याच लोकांच्या भाषणात तुम्ही बघितलं असेल किंवा MPSCकडून जे पास झालेले स्टुडंट असतील त्यांची सक्सेस स्टोरी तुम्ही ऐकली असेल. सगळेच असे नव्हते की त्यांना खूप काही घरून पैसा मिळत होता, की ते अगदी निवांत MPSC केली आणि निवांत त्यांना अधिकारी झाले. असे कोणच नाही आहेत आतापर्यंत ज्या तुम्ही स्टोरी ऐकल्या असतील त्यामध्ये. कारण कुठलंही सक्सेस मिळवण्यासाठी एका खडतर वाटेवरून जावंच लागतं. मग मनाची घालमेल तेव्हाच येते. यश कधी पदरात येतं तुमच्या, ज्यावेळेस तुम्ही त्या खडतर वाटेवरून काटे टोचलेले असतात तुम्हाला आणि तुम्ही त्यातून चालत असतात, त्यावेळेस तुम्हाला त्या यशाची किंमतही कळते आणि यशही पटकन मिळतं. असं असतं, बरोबर ना? आणि तेच मी तिला म्हटलं की हेच करायचं आहे तुला. MPSCच्या बाबतीत थोडीशी ॲडजस्टमेंट कर. जर तुला आत्ता स्वतःवर कॉन्फिडन्स आहे की मी आत्ता एक्झाम झाली तर नक्की पोस्ट काढू शकेल, तर प्रॉपर कॉन्फिडन्स ठेव. जर तू आता ॲडजस्टमेंट म्हणून प्रायव्हेटमधल्या जॉबला गेलीस आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तुला तिथं मन नाही लागलं, तू ॲडजस्टमेंट म्हणून जॉब करतेस पण त्या ठिकाणी तुला मन नाही लागलं जॉबमध्ये आणि तू नेहमी हा विचार करत राहिलीस की इथं 8 तास मी घालवण्यापेक्षा माझा हा चॅप्टर संपला असता, पॉलिटीचा हा सब्जेक्ट संपला असता किंवा मॅथचे पूर्ण रिझनिंगचे मी कव्हर करून टाकलं असतं, असं तुझ्या मनात जर विचार येत राहिले तर तुझं फुल कॉन्सन्ट्रेट MPSCवरच असणार आहे. तुझ्या मनातून ही गोष्ट कधीच जाणार नाही की मी MPSCच्या लास्ट स्टेजपर्यंत त्या पायरीपर्यंत आले होते, पण शेवटची पायरी चढताना मात्र मी दमले आणि ती चढू शकली नाही आणि यश माझ्या हातात नाही आलं. ही सिच्युएशन बऱ्याच जणांच्या बाबतीत असते आणि त्यात मी तिला थोडंसं चिल करण्याचा प्रयत्न केला. आता चिल म्हटल्यानंतर तुम्हाला माहीत आहे, आता यातही काय आहे की जे लोक ग्रुपने अभ्यास करतात किंवा ग्रुपमध्ये बसतात त्यांच्यासाठी कसं हे थोडंसं सिच्युएशन हँडल करता येते, पण जे लोक एकट्याने अभ्यास करतात, एकटे विचार करत बसतात, त्यांच्यासाठी ही सिच्युएशन थोडीशी डिफिकल्ट आहे. कारण ते एकट्याने विचार करत बसल्यानंतर ते थोडंसं एन्जॉयमेंटकडे किंवा कोणाला तरी बोलण्याच्या बाबतीत दुर्लक्ष करतात किंवा बोलत नाहीत जास्त. स्वतःच्या मनातल्या मनात विचार करत बसतात आणि ती त्यांना हॅबिट होऊन जाते आणि मग वाटतं की MPSC नको करायला. तर असं करू नका. मीही माझ्या मैत्रिणीला हेच सांगितलं आणि तिला मी आमचे कॉलेज डेज आठवून सांगितले. कॉलेजमध्ये असताना आपण हे करायचं, कॉलेजमध्ये असताना आपण ते करायचो. अगदी कुणाचे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असतील त्यांच्याबद्दलही आम्ही त्या दिवशी बोलत बसलो. मी तिला 3-4 तास कंटिन्यू फोनवरती बोलत होते आणि मी जास्तीत जास्त नॉर्मली तिला 15 मिनटं MPSCबद्दल बोलले असेल. त्यानंतर मी पूर्ण तिला आमच्या कॉलेज डेबद्दल, कॉलेजमध्ये हे झालं ते झालं, अगदी फर्स्ट इयरपासून लास्ट इयरपर्यंत काय काय झालं हे सगळ्या गोष्टी आठवून आम्ही बोलत बसलो आणि त्यानंतर तिनं तो मोमेंट खूप एन्जॉय केला आणि तिला कुठंतरी असं वाटलं की जर या सगळ्या गोष्टींमधून बाहेर यायचं असेल तर थोडीशी एन्जॉयमेंट करणंही आपल्या हिताचं आहे. म्हणजे तुम्ही करू शकता एन्जॉयमेंट, मी म्हणत नाही. ॲटलिस्ट 2 दिवस स्वतःला देऊन बघा. तुमच्या मित्रमैत्रिणीला, कॉलेजमधल्या मित्रमैत्रिणीला फोन करा, त्यांच्याशी गप्पा मारा. कॉलेजमध्ये असताना असं झालेलं, प्रॅक्टिकलमध्ये करताना आपण असं झालेलं, कॉलेजमध्ये आपण ज्यावेळेस लेक्चर मिस करायचो त्यावेळेस ह्या सरांनी आपल्याला मारलेलं, ह्या सरांनी आपल्याला आत घेतलं नाही किंवा मुलं असतील तर त्यांचं कुठल्या तरी मुलीकडे लक्ष असायचं. ही मुलगी आली तरच मी आज कॉलेजला येणार आणि ती मुलगी कॉलेजमध्ये ज्या दिवशी दिसली नाही त्या दिवशी तुम्ही लेक्चर मिस करून घरी जाणार. अशा बऱ्याच गोष्टी तुम्ही आठवून बघा. तुम्हाला थोडंसं मजेशीर वाटेल, तुम्हाला छान वाटेल, रिलॅक्स फील होईल. 2 दिवस तुमच्या मित्रमैत्रिणीसाठी तुम्ही द्या आणि परत 2 दिवसानंतर कमबॅक करा फुल एनर्जीनं जर तुम्ही कमबॅक केलं तर नक्की तुमचा जो आतापर्यंत ह्या 2-4 दिवसात सिलेबस मिस झालेला आहे तो तुमचा स्मार्ट वेने कव्हर होईल. तुम्ही अगदी व्यवस्थितपणे हा सिलेबस कव्हर कराल आणि तुम्ही पुढचे अधिकारी असाल. माझी मैत्रीण परवा मला तेच बोलली, ज्यावेळेस मी फोन ठेवायची वेळ आली, मी म्हटलं आता कान गरम झालेत माझे फोनवर बोलून, मी फोन ठेवू का? तर ती मला म्हटली हां ठेव फोन, पण माझं स्वप्न मी पूर्ण करणार. माझं स्वप्न फक्त मी अधिकारी. मी म्हटलं हो, तू फक्त अधिकारी आहेस आणि हा तुझा अधिकार आहे.
तू स्वप्न पाहणं तुझा अधिकार आहे आणि तू अधिकारी होणं तुझा अधिकार आहे. आणि ज्यावेळेस तू उद्या भाषण करशील कुठे गेल्यानंतर तू अधिकारी असताना, तर त्यावेळेस तुला ही सिच्युएशन लक्षात येईल. त्यावेळेस तू हे स्वतः सांगशील की कोविड-19मुळे कितीतरी वेळेस आमच्या एक्झाम पुढे गेलेल्या, त्या एक्झामच्या तारखाही तू स्वतः सांगशील. आणि जी डिफिकल्ट परिस्थिती आत्ता निर्माण झालेली आहे ती तुझ्या भाषणात तू सांगशील. आणि त्यावरच भरभरून टाळ्या वाजवणारे कितीतरी मुलं तुझ्या असतील. तुझी पुढची प्रेरणा असेल. तू कितीतरी लोकांना प्रेरणा होशील ह्या सिच्युएशनमधून गेल्यानंतर. तर असंच तुमच्या बाबतीतही असेल. तर मला म्हणायचं नाही की काहींची कदाचित मी या ठिकाणी काही चुकीचंही बोलून गेले असेल आज बोलताना, पण मला आज तुमची मैत्रीण व्हायचं होतं. मैत्रीण म्हणून बोलायचं होतं. तुमच्यापैकी कितीतरी कोण लोक असे असतील की ज्यांना मित्रमैत्रिणीला बोलून खूप दिवस झाले असेल, तर त्यांच्यासाठी थोडंसं टायमिंग द्या. माझ्यासाठी पण द्या. कमेंट करा मला की तुमची माझी मैत्री कंटिन्यू राहील याच्यासाठी कमेंट करा. तुमची काय सिच्युएशन असेल त्यासाठी कमेंट करा. माझ्याकडून काय हेल्प पाहिजे असेल त्यासाठी कमेंट करा. चला तर मग चिल राहा मित्रांनो. एन्जॉय करा. तुमच्या फ्युचरसाठी तुमच्या मैत्रिणीकडून खूप 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 शुभेच्छा. थँक्यू.